कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तर शुभ गुरुवार तुम्हाला. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे, तर त्यानिमित्तानेच तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. आणि सुरुवात झालेली आहे. आता वाजत आहे 9:30 ते 10चा टाईम होत आहे आता. तर बाकीची कामं करून झालेली आहे आणि बाकीची चाललेली आहेत. सकाळचं रुटीन आपलं तेच असतं. चला झाडू पोछा कामं आवरणं सगळं. तर कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि बाकीचे पुसपास वगैरे पलक करते आहे. थोडंफार ती वरचं आवरून घेते, मग तेवढंच थोडीफार मदत होते कामामध्ये. तर आज दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा. तर त्याची पूजा मांडणी वगैरे कसं काय सगळं होतं सगळं तुमच्यासोबत परत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. प्लीज 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 व्हिडिओ पूर्ण बघत जा. तर चला करून घेऊया सुरुवात. तर पुष्कळशी अशी म्हणजे कामं बाकी आहेत. उंबरा वगैरे पुसून घेतला. आता हळदीचं लेपण वगैरे करेल उंबऱ्याला मी. तर रेडी झाली आहेत. आज साडी वगैरे नेसलेली आहे मी, हे बघा. तर चला बाकीचे सगळे कामं बाकी आहेत तेवढं करून घेते. जी कामं होती नंतरची ती सगळी चला करून घेत आहे. सकाळची तर बाकीची झालेलीच आहे. झाडू पोछा पलक केलेला आहे. त्याच्यानंतर मग हळद उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर त्याच्यासाठी हळद मीने इथे छानपैकी उंबऱ्याला गोमूत्र लावून आलेले आहे. थोडं सुकलं की मी हळद लावली ना तर लाल नाही होतं. इथं मग गोमूत्र लावल्यामुळे लाल होऊन जाते. तर मग इथे भांडे वगैरे देवाचे आपल्याला आज लागणार आहेत. तर मग घासून ठेवलेली होती. मग म्हटलं थोडीफार ओली आहे तोपर्यंत त्याच्या आधीच पुसून घेऊया कोरडी कॉटनच्या कपड्याने. तर कोरड्या कॉटनच्या कपड्याने मी इथे भांडे घासून ठेवलेली देवाची तांबे पितळाचे ते सगळे पुसून घेत आहे, म्हणजे जेणेकरून डाग वगैरे नाही पडणार त्याला. तर मग एका परातीमध्ये ठेवते आणि जिथे सगळं पूजेचे सामानाची तयारी केलेली आहे तर तिथे मी ते ठेवून देणार आहे. म्हणजे देवाऱ्याजवळच बाजूला मी आता मांडणार आहे आणि शेवटच्या दिवशी बघेन मग हॉलमध्ये, कारण जागा नसते हॉलमध्ये, या जायचा रस्ता असतो मध्येच. मग त्याच्यामुळे आणि दिशाही अशी चुकीची असते, मग कसं बसवणार. म्हणून म्हटलं किचनमध्ये आहे जागा, एका साईडलाच असतं तर काही प्रॉब्लेम नाही येतं. आता इथे उंबऱ्याला हळदीचं लेपण वगैरे करून घेत आहे मी. तर हे बघा उंबऱ्याला आधीचं गोमूत्र लावून घ्यायचं. त्याच्यानंतर हळदमध्ये तुम्ही गुलाबजल टाकायचं आहे थोडंसं आणि ते आपण उंबऱ्याला लावून घ्यायचं आहे. छानपैकी डाग घट्ट असं लावलं ना तर छान दिसतं ते. तर पातळ पातळ लावले नसेल तुम्हाला आवडत तर निदान 4 बोटंही अशी लांब पूर्ण याच्यावर ओढली ना तरीही चालतं, पण अगदी शुभ असतं ते आणि विष्णू भगवानांना प्रिय आहे. म्हणजेच लक्ष्मीला जे विष्णू भगवानांना प्रिय आहे ते लक्ष्मीला प्रिय असतं, म्हणून या सर्व गोष्टी करायच्या. तर त्याच्यानंतर स्वयंपाक आपला कितीही उपवास असला काही असलं पण स्वयंपाक काही चुकत नाही. घरातल्यांसाठी सगळं करावंच लागतं. कामं काही कोणाला चुकलेली नाही आहेत. जी आहे सकाळची रोजची कामं ती सगळी करायची आहेत, पण सगळ्यात आधी महत्त्वाचं ते असतं पूजा वगैरे सगळं सोडून आधी स्वयंपाक वगैरे रेडी करून ठेवावं म्हटलं. कारण ते लई महत्त्वाचं असतं, कारण पूजेला एकदा लटकलं की मग सगळं मन त्याच्यात रमतं आणि मग सगळं स्वयंपाक राहून जातं. आणि ड्युटीवर जाणारे स्कूलमध्ये मुलं गेलेले त्यांच्यासाठी मग करावंच लागतं. त्याच्यानंतर मग इथे उंबऱ्यावर हळदीचं लेपन झालं. थोडंसं सुकल्यावर आहे ना मग कुंकवाने स्वास्तिक वगैरे काढून घेतलेले आहे मीने. थोडं सुकलं की मग काढली ना मग ते कुंकू असं डार्क दिसतो छानपैकी. नाही तर मग ओल्याच्यावर लावलं ना तर ते मिक्स होऊन जातं आणि मग कुंकूचं असं थोडंसं पुसट पुसट दिसतं, मग छान असं वाटत नाही ते. त्याच्यानंतर मग थोडीशी रांगोळी काढून घेतली पुढचं इंटरेस्टचं. नंतर पलक खालची रांगोळी वगैरे काढून घेत आहे. मग ती रांगोळी वगैरे झाली की मग उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेईल. त्याने रांगोळी छानपैकी काढली आणि त्याच्यानंतर उंबऱ्याची पूजा वगैरे मी इथे करून घेत आहे. रांगोळी वगैरे काढली अशी सणासुदीच्या दिवशी आपण, आणि तर गुरुवार आहेत तर म्हणून म्हटलं, नाही तर मग शुक्रवारीच होत असतं माहीतच आहे तुम्हाला. तर उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेत आहे मी इथे. हळदी कुंकू थोड्या अक्षता आणि फुलं वगैरे आणि दिवा ओवाळून घेणार आहे मी. तर छानपैकी आणि खूप सुंदर वाटतं, असं प्रसन्न वाटते, एकदम वेगळंच वातावरणात अगदी ऊर्जा वेगळी निर्माण होऊन जाते. असं जर केलं ना तुम्ही बघा त्याच्या आधीचा टायमिंग आणि तुम्ही हे सगळं केल्यानंतर थोडासा फरक जाणवेल तुम्हाला वातावरणामध्ये. तर खूप सुंदर आणि प्रसन्न असं वाटत होतं. मनात आपोआपच एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्या मनाला एक असं वेगळाच अनुभव येतो. तुम्ही नक्की करून बघा. मला तर नक्की खूप असा अनुभव येतो
असं वेगळंच वाटतं, खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं. घरातसुद्धा अगदी वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे. खूप छान प्रसन्न भक्तिमय असं वातावरण निर्माण होऊन जातं. तर उंबऱ्याची पूजा वगैरे झाली, दिवा वगैरे लावून घेतलेला आहे मी इथे. दिव्याची पूजा करायची, थोडे हळदी कुंकू टाकलेले आहेत खाली, तर छानपैकी पूजा कर चपाती वगैरे लाटून झालेली आहे. त्याच्यानंतर भाजी बनवत होते, पालकची भाजी बनवत आहे मी. ते शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून मी शेंगदाणे वाटून घेतले मिक्सरमध्ये आणि छानपैकी पालकची भाजी वगैरे बनवून घेत आहे. ती आता अशी होणार आहे, शिजेल ती. तर त्याच्यामुळे मग कूट थोडं कमी वाटलं तर मी अजून शेंगदाण्याची पावडर वगैरे टाकून घेतलेली आहे, म्हणजे वाटलेली. तर खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी. नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा आणि बनवतही असाल तर भाकरीसोबत, किंवा मग आमच्याकडे तर चपातीच खाता, भाकरीच कधी खातच नाही. मनात मला वाटलं तर, नाही तर मग माझ्या सासूबाई, आम्ही दोघी कधीतरी असं भाकर म्हणजे पीठ आणत असते, दळून घेते आणि मग आम्ही बनवत असतो दोघींसाठी. बाकी कोणीही भाकर वगैरे नाही खात घरामध्ये. तर चला, स्वयंपाक करून झाला आहे, ते अर्जंट असतं. मग सध्या साईडची दुसरी कामंही चाललेली आहेत, जी होतील ती स्वयंपाक करून मी ठेवून देईल, म्हणजे कसं मला पूजेचं सगळं करण्यासाठी मग टाईम वगैरे भेटतो. मग आपल्या मनाप्रमाणे आपल्याला छानपैकी पूजेला आरामात बसता येतं. त्याच्यानंतर म्हटलं चला, पूजेचं सगळं झालेलं आहे. जी पानं वगैरे आणली होती ती सगळी स्वच्छ धुवून घेतली होती आणि साईडला ठेवली होती मी. तर म्हटलं आता त्याच्यात आंब्याचे पानं आहेत भरपूर, तर थोडंसं दरवाजाला तोरण वगैरे बनवावं. आणि आज एक छानपैकी असा देवीसाठी गजरा वगैरे तर नाही आहे, पण म्हटलं पानं वगैरे आणलेली आहेत, तर त्याच्यातून एक आयडिया सुचलेली आहे मला. तर छानपैकी देवीसाठी मी इथे गजरा वगैरे बनवणार आहे. तोही अगदी वेगळ्या पद्धतीने आणि इतकं सुंदर झालेला होता आणि खूप असं छान दिसत होता तो देवी घातल्यावर. तर इथे पानांचा उपयोग करूनच आणि त्याच्यावर थोडेफार फुलं वगैरे मी इथे बनवून घेणार आहेत. आधी दुर्वा वगैरे आणला होता, दुर्वा वगैरे निवडून घेत आहे गणपती बाप्पांना. कधी कधी भेटतो दुर्वा, कधी कधी नाही भेटत, कारण आता पावसाळा नाही आहे. तर कुठे थोडंफार सोसायटीमध्ये गार्डनच्या साईडला थोडाफार होता, तर तसे ते घेऊन आले होते. त्याच्यातून 21 तर नाही निघाला पूर्ण, पण म्हटलं 11 वगैरे जितके निघतील ते मी आता ते जुडी करून मग बांधून मग ठेवता येईल म्हटलं आपल्याला गणपती बाप्पांना. आणि त्याच्यानंतर मग एक पुठ्ठा घेतला, त्याला असं थोडंसं हाफ राऊंड कट करून घेतलेलं आहे मी. आणि मग त्याच्यावर गम लावून घेतलेला आहे. फेमिबॉन्ड लावा किंवा सिम्पल गम नका लावू, त्याच्याने स्टिकच नाही होतं. फेमिबॉन्ड लावून घेतलं आणि त्याच्यावर सगळे आंब्याची पानं वगैरे स्टिक करून घेतलेली आहेत. आंब्याची पानं स्टिक केली, काही लहान आणि काही मोठी अशा पद्धतीने पानं घ्यायची आहेत आपल्याला. त्याच्यानंतर ते सुकले की नंतर फुलं त्याच्यावर आपल्याला स्टिक करून घ्यायचे आहेत. तुमचा कळस किती मोठा आहे आणि कोणत्या पद्धतीने असं तुम्ही ठेवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवा. बघा किती सुंदर दिसतं आहे ते, असंच हातात पकडलं ते किती छान दिसतं आहे ते. तर मी हे देवीला लावून घेणार आहे. त्याच्यानंतर जे आंब्याची पानं होती त्याचे म्हटलं चला दरवाजाला थोडेफार का होईना ते शुभ असतं म्हणून लावून घेऊया, तोरणसारखं ओळून घेतले आणि दरवाजाला बांधलेले आहेत. त्याच्यानंतर चौरंग ठेवण्याच्या आधी खाली स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, त्याच्यावर चौरंग मांडलेला आहे. पूजेची मांडणी वगैरे करून घेतलेली आहे सगळी. अष्टदल कमल बनवून घेतलेलं आहे मी कळस मांडण्यासाठी. नाही तर मग तुम्ही स्वास्तिकही बनवू शकता, काहीही बनवू शकता. दोघांपैकी पूजा करून घ्यायची आणि मांडणी केली. त्याच्यानंतर म्हटलं दिवा वगैरे लावून घेऊया. अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपण कोणत्याही पूजेला सुरुवात वगैरे करत असतो. तर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि ही पूजा मांडणी करायला खूप टाईम गेला. आणि जे देवीला मी गजरा बनवला होता छानपैकी, तो लावण्यासाठी खूप टाईम लागला. का अगदी छोटासा आहे ना माझा. तुमच्याकडे मोठी घागर येते बघा, ती मीडियम साईजची, ती ठेवली ना तरीही चालते. आणि नारळ छान लांब कुळं आणलं, तर ह्यावेळेस गोलच होतं. आता टाईमच नाही भेटला मोठं नारळ आणायला. असं लांब लांब असतं थोडंसं, त्या पद्धत टाईपचं नारळ घ्यायचं आहे तुमच्या मुखट्याला सूट होईल असं. नाही तर मग मुखवटा आधी पाहून घ्यायचा, नंतरच त्या पद्धतीने घ्यायचा. मग समय वगैरे लावून घेतली, धूप वगैरे लावून घेतलेलं आहे, ओवाळून घेतलं थोडंसं. त्याच्यानंतर म्हटलं पूजा स्टार्ट करण्याआधी थोडंसं संकल्प करून घेतला. त्याच्यानंतर मागच्या वेळेस दाखवलंच मी तुम्हाला कशा पद्धतीने संकल्प केला होता. मग त्याच्यानंतर मग म्हटलं अभिषेक वगैरे करून घ्यावा. मग
आज थोडीशी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी काही 108 वेळा वगैरे काही केलेलं नाही आहे. 10 ते 11 वेळा फक्त प्रत्येक जो देवतेचे आपण अभिषेक करत आहोत त्याचा मंत्र मी म्हटलेला आहे आणि दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे. गणपती बाप्पांचा केला आधी सगळ्यात, कारण गणपती बाप्पाच्या साक्षीने आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करत असतो. म्हणून गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून घेतला. आणि वातावरण असं आहे ना, तर खूप सर्दी आहे आणि डोकं खूपच हे झालेलं आहे जड आज माझं. तर तरीसुद्धा म्हटलं चला उपवास आहे आपला तर वेगळीच थोडीशी ऊर्जा निर्माण होते. नाही तर मग काही सुचत नव्हतं. पूर्ण नाकसुद्धा अशी जाम झालेली आहेत, खूपच सर्दी झालेली आहे. पण चला त्याच्यानंतर मी इथे श्रीयंत्र आहे त्याच्यावर सुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे. मार्गशीर्ष महिना चालू आहे तर तुम्ही रोजच कुंकुमार्चन करू शकता. लक्ष्मीची मूर्ती असो किंवा आपल्या देवीचे टाक असो त्याच्यावर तुम्ही रोज कुंकुमार्चन केलं तरीही चालतं, नाही तर काही वार ठराविकप्रमाणे, पण ह्या महिन्यात नक्की करा. तर इथे त्याच्यावर सुद्धा अभिषेक करून घेतला आणि छानपैकी कपड्याने पुसून घेतलेला आहे. आणि मी आता तिथे ते कमलगट्ट्याची माळा आहे त्याच्यावर ते ठेवायचं असतं तर तिथे ठेवून घेतलेलं आहे. किंवा मग त्याच्या आजूबाजूला तुम्ही गुंडाळू शकता. मग नंतर लक्ष्मीची मूर्ती होती, मग लक्ष्मी मात्यावर अभिषेक करून घेत आहे मी इथे. लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे, ओम ह्रीं क्रीं चामुंडाय विच्चे, हाही म्हटला तुम्ही तरीही चालतो. त्याच्यानंतर ओम ह्रीं महालक्ष्मी नमः असा मंत्र म्हणायचा आहे. 108 वेळा म्हणा किंवा मग श्री सुक्तम म्हटलं तुम्ही तरीही चालतं. 5 वेळा म्हणा किंवा मग 11 वेळा म्हणा, 8 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा तरीही चालणार आहे. तुम्हाला जितक्यादा जमेल, जसं जमेल. त्यानंतर विष्णू भगवानांची पूजा करून घेतलेली आहे, अभिषेक करून घेतलेला आहे त्यांचा मंत्र म्हणून सुद्धा मी नंतर आता पूजा वगैरे करून घेत आहे. सगळ्या देवी देवतांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. फुलं, अक्षता सगळं आपल्याला वाहून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जे फुलं फळं भेटतील, जे जितके भेटतील त्याप्रमाणे, काही वस्तू भेटल्या नाही भेटल्या तरीही चालतं. आपल्या मनात किती भाव आहे, किती श्रद्धा आहे त्याप्रमाणेच आपल्याला इथे सगळी पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि मांडणीसुद्धा करून घ्यायची आहे. खूप मनापासून करा तुम्ही. मनातला भाव हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला एखादी वस्तू भेटली नाही भेटली तरीही चालतं, पण मनाचा भाव खूप महत्त्वाचा आहे. आणि आजचे मूर्ती किती सुंदर दिसत होती देवी आई, तर म्हणजे रूप अगदी त्यांचं असं खुलून आलं होतं. जे मी बनवला होता गजरा ना, तर त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसत आहे. तुम्हाला इथे थोडंसं क्लिअरिटी नाही आहे कारण मोबाईल थोडंसं असं एज वेगळंच दिसायला लागलेलं आहे. मोबाईलमध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे, पण ठीक आहे, इतकंही काही हे नाही आहे. पण फुलं वगैरे आज छान भेटली होती मला. तर गुलाबाची फुलं वगैरे मी सकाळीच पलकला पाठवलं तर घ्यायला, तर छान फुलं वगैरे भेटली. बाकी नसतात फुलं, तर आज भेटून गेली. पण मला इच्छा होती, मग मी तिला शेवंतीचे फुलंही आणायला लावले होते, ते आणले होते. तर त्याच्यामुळेच मग मी छानपैकी असं कचरा बनवलेला आहे माताजीला इथे. तर वाहून घेतलेला आहे. हळदी कुंकू, फुलं, दीप धूप सगळं आपल्याला इथे ओवाळून घ्यायचं आहे. अक्षता टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर मग आता सगळ्यांना फुलं वगैरे ठेवून घेतले. गुलाबाचे फुलं खूप महत्त्वाचे. कमळाचे भेटले तर कमळाचे ठेवा, तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही पूजा करू शकता. मांडणी आणि सजावट तुमच्या याच्यावर आहे, आवडीनुसार आहे. तुम्ही किती सजावट करता. नाही केली, साधा नारळ ठेवला आणि पूजा केली तरीही चालतं. भक्तिभाव महत्त्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला परत सांगते. त्याच्यानंतर मग दुधाचं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे. दूध आणि साखर मिक्स आहे त्याच्यामध्ये. नंतर फ्रूट आणि तिकडे खोबरं आणि गुळाचा प्रसादही मी तिथे ठेवलेला आहे, तर त्याचाही दाखवून घेतलेला आहे नैवेद्य. त्याच्यानंतर दीपधूप वाळून घ्यायची असते आपल्याला, तर तीच मी इथे वाळून घेत आहे. आणि छानपैकी सुंदर अशी मांडणी माझी पूजेची झालेली आहे. तर हे बघा, रांगोळीसुद्धा काढून घेतली होती मैंने खाली इथे. हे महालक्ष्मी, इस अमावस की रात आपका हमारे घर में स्वागत है। आपके चरणों से हमारा घर धन और सौभाग्य से भर जाए। श्री गणेश हमारे जीवन से हर विघ्न को दूर करें और माँ सरस्वती अपने ज्ञान की रोशनी से हमें सदैव मार्ग दिखाती रहें। आप तीनों के साथ आने से हमारे घर का हर कोना पवित्र हो जाए और हमारी जीवन यात्रा सदा सफल, सुखी और समृद्ध रहे।
तर कसा वाटला तुम्हाला देवीचा गजरा? तर बघा किती रूप अगदी सुंदर दिसतं आहे, बघतच राहावं असं रूप सजलं आहे देवीचं. तर तेवढाच फर्स्ट टाईम मी मुखवटा घेतला होता, म्हणजे खूपच हौस होती मला. मी सुद्धा असे मोबाईलवर रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघायची सगळ्यांचं. तर मुखवटा घेऊन मला झाले असेल 3-4 वर्ष, तर मी घेतलेला आहे तो. तर हौस म्हणून म्हणजे दुसऱ्यांचंही बघून आधी साध्या सिंपल पद्धतीनेच पूजा वगैरे करायची मी. तर सगळं झालेलं आहे. नंतर कथा वगैरे वाचून घेत आहे मी इथे. छानपैकी अशी पूजा झाली आणि प्रसन्न वातावरण वाटतं आहे. त्याच्यानंतर दीपधूप ओवाळून घेतलं आणि माळ जप करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मग कथा वाचण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पण आज अगदी म्हणजे कथा मी सुद्धा असं वाचून घेत आहे आणि एकच माळ जप केली. आज काही जास्त मी करणारच नाही आहे, कारण सर्दीच इतकी झालेली आहे ना, तर पूर्ण जाम झालेला आहे नाक माझं, पूर्ण बंद आहे ते बस. आरती वगैरे करून घेत आहे. हे बघा, आरती वगैरे कथा वगैरे वाचली गेली. मग त्याच्यानंतर आता पूर्ण तर काही एवढं शूट आपण घेऊ नाही शकत. हाच व्हिडिओसुद्धा किती मोठा झाला. तर पूजेची मांडणी सविस्तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली होती. तर छानपैकी अशी मांडणी झाली होती. तर कोणत्या पद्धतीने मांडणी करायची ते मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे तुमच्याकडे जी मूर्ती असेल लक्ष्मीनारायणची ठेवते आणि खारीक खोबरं हे सुद्धा तुम्हाला पूजेत ठेवायचं आहे. एका पानावर नागवेलीचे पानं आणायचे आणि ठेवायचे. आता 5 पाली तर मी कळसामध्ये ठेवूनच घेतलेल्या आहेत. आज काही सविस्तर तुमच्यासोबत नाही शेअर केलं, पण म्हटलं हे बघा पूजेची मांडणी वगैरे आणि कोणत्या पद्धतीने चालतं घरामध्ये. आपल्या सगळ्यांचं कॉमनच असतं, सगळ्यांचं असंच असतं, काही स्पेशल असं नाही आहे. पण आरती वगैरे झाली, सगळं झालेलं आहे. छानपैकी पूजा करून झालेली आहे माझी. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला, सकाळी सुरुवात केली होती, तर सगळी कामं आणि पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे. छानपैकी मस्त अशी पूजा झाली आणि तुम्ही बघितलंच, मी तुम्हाला दाखवलं होतं. तर छानपैकी देवीचा हा जो गजरा बनवला होता, तर खूप सुंदर दिसतोय तो देवीला. आणि देवीचं रूपही आज असं एकदम खुलून आलेलं आहे त्याच्यामुळे, तर खूप सुंदर झालेला आहे तो. तर तुम्ही बघितलाच असेल किती छान दिसतोय. हे बघा, देवीचं रूप अगदी छान असं दिसतंय. तर अशा पद्धतीने आजची पूजा वगैरे केली होती. तर आज दुसरा गुरुवार आहे, तर दुसऱ्या गुरुवाराची या पद्धतीने पूजा वगैरे सगळी झालेली आहे माझी. सगळं करून घेतलेलं आहे. काय झालं, थोडंसं तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे सर्दी खूप झालेली आहे. पूर्ण नाक वगैरे जाम झालं आहे, बंद झालं आहे. तर बघूया पुढचं काही जर झालं, शेअर करता आलं तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल पुढचं काय होतं ते. नंतर आरती झाली आणि संध्याकाळी परत देवीची आरती वगैरे करायची, छानपैकी नैवेद्य वगैरे दाखवायचा. इथेच व्हिडिओ मी संपवते. तसं मी तुमच्याशी एकदा परत पुन्हा येऊन भेटेल. तर अशा पद्धतीने छान पूजा वगैरे अगदी मस्त